रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या जयंती जन्म सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या 8 एप्रिल ते 14 एप्रिल या सामाजिक सप्ताहाच्या समारोपाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित आपले राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, खासदार रमायाताई युवनातेजी, आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजी, आपले जिल्हा परिषद सीओ महामुनीजी, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सुरेंद्र पवार, प्रसाद कुलकर्णी, सुकेशिनी तेलगोटेजी, मंगेश वानकडे, अभय करगुटकर, सुखदेवजी कौरती, गज्जू यादव, प्रेम गजबारे, संजय कडू, अतुल दौंड, कमल किशोर फुटाणे, नितीन इसोकर, पियुष आंबुलकर, समोरही अनेक मान्यवर बसलेले आहे। खरं त्याची क्षमा मागतो, थोडा उशीर झाल्यामुळं आणि आज सकाळपासूनच सर्वांनाच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दीक्षाभूमीला आता या ठिकाणी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या नावाने टुरिझम सर्किट सुरू केला। त्या सर्किटच्या 2 बसेस, काल 2 बसेस आणि आज 2 बसेस या ठिकाणी दीक्षाभूमीवरनं निघाल्या आणि त्याची झेंडी दाखवण्याकरता जो कार्यक्रम होता त्यामुळं थोडा त्या ठिकाणी उशीर झाला। नागपूरच्या दीक्षाभूमीवरनं तर नाशिकच्या मुक्तभूमीपर्यंत आणि नाशिकच्या मुक्तभूमीपासून तर मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत अशा विविध स्थळावर अशी भेट आज अशी पर्यटन सर्किट जे तयार झालं आहे त्याला आज नागपूरवरनं मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आहे। त्यामुळे त्याही कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी आपली सर्वांची क्षमा मागतो। खरं तर आज समाज कल्याण विभागाच्या वतीने या ठिकाणी आजचा दिवस आपल्या सर्वांकरता ऊर्जा देणारा, आनंद देणारा, आपल्या जीवनामध्ये नवी प्रेरणा देणारा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कार्य करण्याचा दिवस आहे। खरं तर या कार्यक्रमामधील आज जो या ठिकाणी आपण अनेक लाभांचं वाटप करणार आहे, समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम करतोय, समाजातील वंचित, दुर्बल, उपेक्षित घटकांना खऱ्या अर्थाने सामूहिक प्रयत्नांमधून एक सशक्त कुटुंब बनवण्याकरता या ठिकाणी आपण काम करतोय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह जो या ठिकाणी करण्यात आला, संपूर्ण महाराष्ट्रभर 8 एप्रिल ते 14 एप्रिल परवा मी अमरावतीमध्ये एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला। त्या कार्यक्रमामध्ये तर एक जो USA मध्ये एक विद्यार्थी आपला गेला शिक्षण शिकायला, त्याला 1,68,00,000चा चेक महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण दिला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक मोठी या सामाजिक सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्यायाच्या वतीने सामाजिक न्याय, बंधुता, समता या मूल्य आधारित याच्यावर आपण सरकार जे काम करत आहे, आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार ज्या पद्धतीने सामाजिक न्याय घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतात, त्या आधारावरच या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेजी, आमच्या सुनेत्रा पवारजी, या ठिकाणी आपले सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी शिरसाटजी यांनी या ठिकाणी अनेक रचना उभ्या केल्या, अनेक योजना उभ्या केल्या, नियोजन केलं, आयोजन केलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 एप्रिल ते 14 एप्रिल या सप्ताहाचा समापन आज होतो आहे। देशातलं सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार हे विकसित भारताचा संकल्प करत असताना, देवेंद्र फडणवीसचं सरकार विकसित महाराष्ट्र संकल्प करताना, दोन्ही सरकाराचा संकल्प 2047चा विकसित भारत, डबल इंजिन सरकारचा संकल्प विकसित भारत आणि या विकसित भारताच्या संकल्पाला जोड देण्याकरता आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचा या ठिकाणी जनतेचा सहयोग या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण करतोय। खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी दिलेल्या विचारामुळे आपण या ठिकाणी मी आधीच सांगितलं की सामाजिक न्याय, बंधुता आणि या ठिकाणी समता या मूल्यावर आधारित समाज घडवू शकण्याचा समाज जो घडवू शकतो,
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी जी प्रेरणा आपल्याला दिली, जे आपल्याला शिकवण दिली, त्या शिकवणीच्या माध्यमातूनच आपण या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करू शकतो। प्रधानमंत्री मोदीजी स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींचं संविधान आणि संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प करतात। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्वतः संविधानाला घराघरात पोहोचवण्याकरता संविधान हर घर ही योजना तयार केली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका पोहोचवण्याचा एक मोठा निर्णय घेतला, ज्यातनं समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार, त्यांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी कसं अबाधित राहील याचाही त्या ठिकाणी एक कवच देण्याचं काम या ठिकाणी आपल्या या संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या सरकारने पुढाकार घेतला आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्या जीवनाचा जो मंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघटित समाजच हा संघर्षाला तयार होतो। ज्या समाजामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये, ज्या कुटुंबामध्ये किंवा कुठलाही समाज असो, तो काय एका व्यक्तीपुरता, एका समाजापुरता नाही आहे। हा संदेश संपूर्ण देशातल्या सर्व समाजाकरता, सर्व परिवाराकरता, कुटुंबाकरता आहे की संघटित शक्ती जर असेल तर जीवनामध्ये कुठल्याही संघर्षाला आपण मात करू शकतो। संघटित परिवार असेल तर परिवाराकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही। संघटित समाज असेल तर समाजाला न्याय मिळतो आणि त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला खरं तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र आहे आणि विकसित भारताचा सुद्धा जो संकल्प मोदीजींनी केला, तो विकसित भारत करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी जी आपल्याला शिकवण दिली, प्रेरणा दिली, कुठल्याही सरकारने सरकारमध्ये आल्यानंतर पिढी ही अत्यंत उच्च विद्या विभूषित झाली पाहिजे। जेवढी पिढी विद्या विभूषित होईल तेवढा देश सक्षम तयार होतो। सक्षम देश तयार करायचा असेल तर पिढीला प्रचंड ऊर्जेने शिकवा लागेल। शिक्षणाशिवाय जगात काहीच नाही आहे। तुमच्याकडे किती गाडी, घोडा, बंगला, मर्सिडीज कार, जमीन, जायदाद काही असू दे, हे या ठिकाणी आपल्याला पुढे नेऊ शकत नाही। खरं तर शिक्षणच आपल्याला पुढे नेऊ शकतं। हेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्वांना प्रेरणा दिली आहे। खरं तर समाजातील अनुसूचित जाती जमाती माया या ठिकाणी बोलल्या, भटक्या विमुक्त जाती, दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याकरता या सप्ताहाचा फार मोठा उपयोग झाला आहे आणि त्या विविध योजनांची अंमलबजावणी आमच्या सुकेशिनी तेलगोटे या ठिकाणी कुलकर्णी जी आहेत, आमचे समाज कल्याणचे सर्व अधिकाऱ्यांनी केली। मागच्या 8 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्यक्रम राबवले। हे करत असताना या ठिकाणी त्यांनी काही आता मागच्या वर्षी आपण जिल्हाधिकारी या ठिकाणी आहे, मागच्या वर्षी मी आशिष जयस्वालजी, मुख्यमंत्रीजी, नितीन गडकरीजी, आम्ही सर्वांनी डीपीसीच्या माध्यमातून संविधानाची उद्देशिका प्रत्येक घरी पोहोचवण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आणि मला वाटतं की महामुनी आणि आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची रचना चांगल्या पद्धतीने केली। काही परिवार सुटले असतील तर ते परिवार यावर्षी आपल्याला पूर्ण करायचे आहे। त्यामुळे प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका असावी हा संकल्प या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी केलेला आहे। खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही आहे, तर या पुस्तकाच्या या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार देण्याची भूमिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुहेरी स्वरूपात दिली। एकडे कायदा तयार झाला, कायद्याने देश बांधला, 130 कोटी भारतीयाची लोकशाही प्रचंड प्रगल्भ झाली आणि दुसरीकडे सामाजिक न्याय, समता, बंधुताचा विचार या संविधानातून आपल्याला दिला आणि समान जगण्याचा अधिकारी आपल्याला मिळाला, व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं। म्हणूनच आपण आज संपूर्ण जगातला, संपूर्ण भारतीय, संपूर्ण जगातला सर्व समाजाचा, सर्व धर्माचा भारतीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती उत्सव हा त्या ठिकाणी मानवतो आहे। प्रत्येक व्यक्ती आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना नतमस्तक होतो आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांना माझी विनंती आहे की आज या संवेदनशील आणि आपल्या सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कार्यक्रमासाठी मी चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपल्या या ठिकाणी सुकेशिनी तेलगोटे आणि संपूर्ण आपले टीमला अभिनंदन करतो। खरं तर 31 वारसांना आपण शासकीय नोकरीचे या ठिकाणी आदेश देतोय। खरं तर ही शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया जी आहे
ही दिलासा, आधार आणि न्याय देणारी प्रक्रिया आहे. जेव्हा मंत्रिमंडळासमोर हा विषय आला तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण हा निर्णय का करतोय, कारण शासकीय नोकरी देताना त्या परिवाराला मजबूत करून मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे त्या अधिनियमांतर्गत आपण या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. त्यातही या ठिकाणी आपण पुढे जातो आहे. खरं तर मी या ठिकाणी एकच सांगेल की आपण समाजामध्ये वावरत असताना कुठेही आपल्याला अन्याय अत्याचार दिसत असेल त्या ठिकाणी तो आपल्याकरता कलंक आहे. आपल्या नजरेत येणारा प्रत्येक अन्याय अत्याचार जो आपल्याला दिसला तो आपल्याकरता सर्वांकरता एक भूमिका आहे. ती भूमिका आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त स्वीकारली पाहिजे. आपल्यासमोर अन्याय होतोय. शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्याला काय शिकवण दिली? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. आणि त्यामुळे अन्याय दिसत असेल, अत्याचार दिसत असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी तात्काळ जर तो परिवार रिॲक्ट झाला नाही, व्यक्ती रिॲक्ट झाला नाही, नागरिक रिॲक्ट झाला नाही तर या ठिकाणी आपण आपल्या जगण्याचा अर्थ काय? आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या निदर्शनामध्ये जर कुठे आपल्याला अन्याय अत्याचार जर दिसला तो अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष करणे हेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना खरी या ठिकाणी जन्मदिनाच्या दिवशी नवी प्रेरणा घेतली आणि त्यातनं आपण समाजाचं काही चांगलं केलं. आजच्या कार्यक्रमात एवढा करताय की आपल्या हातनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं एक कार्य आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी करावं हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षित आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की शासन खंबीरपणे नागपूरमध्ये, विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये पूर्ण खंबीरपणे शासन हे समाजाच्या शेवटच्या मागतीच्या मागे उभा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा घरोघरी पोहोचवण्याकरता शासन काम करत आहे. मी या ठिकाणी संविधानातली आपली सर्व मूल्ये आपल्या जीवनामध्ये उतरवण्याकरता या कार्यक्रमाची रचना आहे. या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून केवळ आज वाचन झालं म्हणून नाही, आज वाचनापुरतंच नाही तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ शकतो, आपला परिवार, आपला समाज, हे राष्ट्र कसं पुढे जाऊ शकतं याकरता आपल्या सर्वांना पुढे काम करायचं आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल की आपण आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी दिलेल्या संविधानिक मूल्यावर आणि आपल्या सर्वांना पुढे जायचं आहे. खरं तर या ठिकाणी आशिष जयस्वालजी, जिल्हाधिकारी या सर्वांनी मांडला आहे. दीक्षाभूमीच्या विकासाकरता आज 118 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिलेले आहे. या 118 कोटीमध्ये जिल्हाधिकारी मागच्या आपण या ठिकाणी दसरा महोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी आपल्या नागपूरच्या अनेक संघटनांनी या थोडासा नाराजी दर्शवली होती. तातडीनं आपण NMRDAचे कमिशनर मीना आणि आपण बसून एक जो अंतिम आराखडा आता आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आंबेडकरी जनतेच्या ज्या संघटना आहेत त्यांचंही मत घ्यायचं आहे, ट्रस्टचंही मत घ्यायचं आहे आणि सर्वांचं मत घेऊन अंतिम आराखडा तयार करून महिन्याभरामध्ये आपल्याला विकास कामाची सुरुवात करायची आहे. याकरता टास्क आपल्याला तातडीनं घ्यावा लागेल कारण आता 118 कोटी रुपये येऊन 3.5 वर्ष झाले. 3.5 वर्षामध्ये 4 डिझाईन बदलल्या. जे काम सुरू झालं ते काम बंद करावं लागलं. खोल खड्डा पार्किंगचा खोदल्यामुळे स्तूपाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक डेव्हलपमेंट प्लॅन करताना जनतेला काय वाटतं, सामाजिक समता निर्माण करताना कुठल्या प्रकारचे बांधकाम केले गेले पाहिजे, त्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला कसं त्या ठिकाणी धार्मिक स्थळ मजबूत धार्मिक स्थळावर कुठले कुठले कार्य आपण अपेक्षित आहे या सर्व बाबीचा अंतर्भूत त्या ठिकाणी करून आपण हा आराखडा तयार करावा. म्हणजे आराखडा तयार झाला, फक्त डिझाईन तयार करावं. 118 कोटी रुपये आपल्याकडे येऊन पडलेले आहेत, जमा झालेले आहेत. फक्त आता डिझाईन करून टेंडर काढणे आणि काम चालू करणे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण काम पूर्ण करणे ही या ठिकाणी आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे. हे या ठिकाणी आपण करणार आहोत. एवढंच नाही तर चिचोलीमध्ये आपण आता तिथे मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंटचे कामं हाती घेतलेले आहे. ड्रॅगन पॅलेसला 218 कोटी रुपये त्या ठिकाणी आदरणीय सुलेखाताई कुंभारे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मिळाले आहे. एकीकडे आपलं संपूर्ण जिल्हा हे टुरिझम सर्किट होत असताना आपण आता नाशिकला, मुंबईला जोडण्याचं काम आपण आज केलेलं आहे. मी एवढंच सांगेल की सामाजिक न्यायाच्या वतीने, आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी जे आशिष जयस्वालजींनी उल्लेख केला, प्रत्येक वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांनी
नागपूर जिल्ह्याकरता, अमरावती जिल्ह्याकरता, विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता डीपीसीच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या रक्षणाकरता, कार्याकरता खूप मोठं भरीव अनुदान दिलेलं आहे। यावर्षी सुद्धा पालकमंत्री म्हणून मला जवळपास 200 कोटी रुपये खर्च करायचे आहे। निश्चितपणाने समाजाच्या कल्याणाच्या आणि आर्थिक दुर्बल व्यक्तीच्या कल्याणाच्या ज्याच्या काही तुम्हाला वाटत असेल शासन करेलच, पण लोकसहभाग महत्त्वाचा आहे। जोपर्यंत कुठल्याही शासकीय योजनेमध्ये तुमचा सहभाग मिळणार नाही तोपर्यंत ती योजना अजून मजबूत होणार नाही। आणि त्यामुळे तुम्हाला काय असं वाटलं की ही योजना राबवली गेली पाहिजे, ही योजना राबवली गेली पाहिजे, आपल्याही सूचना आम्ही अंतर्भूत करू आणि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमापर्यंत, पुढच्या वर्षीच्या 14 एप्रिलपर्यंत अजून या ठिकाणी चांगल्या योजनाच्या माध्यमातून समाजाला मजबूत करण्याचं काम करू। मी पुन्हा एकदा 8 एप्रिल ते 14 एप्रिल हा सामाजिक सप्ताह अत्यंत उत्कृष्टपणे सामाजिक न्याय विभाग नागपूरने पूर्ण केला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने शासनाची भूमिका पूर्ण केली। शासनाने दिलेला प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी अंतिम करत असताना व्यवस्थितपणे शासनाच्या भूमिकेला लक्षात घेऊन, समाजाच्या हिताला लक्षात घेऊन अपेक्षित कार्य या ठिकाणी केलं, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो। खूप खूप धन्यवाद।